प्रामुख्याने बघायला गेलं तर डेटमध्ये 2 प्रकारचे लोन्स असतात, एक गुड लोन आणि एक बॅड लोन. गुड लोन म्हणजे काय, जे लोन्स घेतल्यानंतरला तुम्ही त्याच्यातून तुमचा स्वतःचा ग्रोथ करू शकाल, तुमची कंपनी एका वेगळ्या लेवलवरती घेऊन जाऊ शकाल. जसं CC फॅसिलिटी असेल, टर्म लोन असतील किंवा अजून काही जे बिझनेसला म्हणजे उद्योजक वाढीसाठी जे उपयोगाला येणारे लोन्स असतील ते घेतले तर ते चांगलेच आहेत. त्याचबरोबर तुम्ही एज्युकेशनल लोन घेत असाल तर ते चांगलं आहे, कारण ते स्वतःच्या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी आहे. हाऊसिंग लोन घेत असाल तर ते काही अंश चांगलं आहे, कारण तुम्ही त्याच्याबरोबर इन्व्हेस्टमेंट पण करताय रिअल इस्टेटमध्ये, चांगलं आहे. पण बॅड लोन कुठले, जर लाईफस्टाईलसाठी जर तुम्ही एखादं लोन घेताय, जसं लाईफस्टाईलसाठी बरेच वेळेला आज क्रेडिट कार्ड अननेसेसरी वापरले जातात. त्याचबरोबर आज बजाज फायनान्स सारख्या ज्या कंपन्या मार्केटमध्ये अवेलेबल झाल्या त्या इझिली तुम्हाला लोन देतात. मग एखाद्याला 15,000च्या मोबाईलमध्ये काम होऊ शकतं किंवा त्याची कॅपॅसिटी नाही, पण लोन अवेलेबल होत आहे म्हणून तो एखादा 1.25 लाखाचा 1.5 लाखाचा फोन घेतोय. अशा वेळेला तुम्हाला लोन हे प्रत्येक माणसाच्या फायनान्शियल कॅपॅसिटीप्रमाणे घेतलं पाहिजे. जर ते त्याचा ग्रोथसाठी असेल तर ते घेणं गरजेचंच आहे, पण जर त्या लोनमधून तुम्हाला काही आउटपुटच भेटत नसेल तर ते लोन माझ्या मते तरी अवॉइड करणं गरजेचं आहे.